माऊ हाय. कितीचा गडबड. कुठे झाली आहेस पप्पा? जायचं का? कुठे आलाय? जेम रोड. माऊ काय करते? काय करते? कुठे आली आहेस? कॉफी प्यायला आली आहे. कोल्ड कॉफी. काय प्यायला आली आहेस? कोल्ड कॉफी प्यायला आली आहे. तुला आवडते का माऊ? ए माऊ, तुला आवडते का? जेम रोडला आलोय ना? हा, इकडे बघ. किती ओव्हरपणा ना. काय हो? अर्धवट दिसते त्याच्यात. काय चाललंय? कॉफी टाइम. कॉफी टाइम. आता कुठे आली आहेस तू? आता कुठे आली आहेस तू? जेवायला आली आहेस? काय जेवायला आली आहेस? हा, काय हॉटेलला आली आहेस ना? मग हो का? बरं, काय खायचं तुला? चपाती खायची आणि भात पण खायची. आणि आता एवढी सर्दी होऊन सुद्धा आता कॉफी कोणी पिली? आता तुला सर्दी झाली आहे ना, मग कॉफी कोणी पिली? पप्पांनी. नाही, तू पिली आहेस आता. आणि पप्पाचं तर काय इकडं पप्पांचं काहीतरी वेगळंच चाललंय. काय बघताय? या हॉटेलला आम्ही कधी 3 वर्षापूर्वी एकदा खिचडी खाल्ली होती. बाहेर खाल्ली होती खरं MG रोडला. तर खूप आवडली होती. त्याच्यानंतर मग त्यांचंच हे हॉटेल आहे हिंदवी म्हणून. इकडे आम्ही खिचडी भात खाल्ला होता एकदा. खूप छान होता, खूप टेस्टी होता. सो त्याच्यानंतर आम्ही इथे बऱ्याचदा खाल्ला आहे. छान असतो. मेनू पाहताय? हां, एकदम असं हाताची घडी वगैरे घालून मेनू पाहताय. वैतागलाय मग? मेन्यू आहेत ना बरेच आहेत. छान आहे ना पण चव? फर्स्ट टाइम कधी खाल्लंय? हां, 2-3 वर्ष आले. बरं. मुंबईचा प्रवास कसा झाला? छान होता. सकाळचा प्रवास चांगला होता. म्हणजे एरवी आपण दुपारचं वगैरे निघायचो, तर यावेळेस सकाळचं गेलो होतं. कसं वाटलं होतं? आ, कसा होता प्रवास? चांगला होता. दमले नसताना जास्त? पण एका दिवसात किती फिरलात? भरपूर फिरलो. आता पुन्हा प्लॅनिंग आहे कुठेतरी बाहेर जायचं. जाऊन आता ठिकाण नाही कुठे आपण सांगणार आहे, पण तयारी तीच चालली आहे. काय गडबड चालली आहे? आता कुठे आलीस ग तू? हा, मंडईला नाही आली. आता आपण कुठे आलोय? जेम रोडला आलोय. कुठं? GM रोड. बरं, कशाला आलो इकडं आपण? जेवायला आलोय. बरं, तुला आवडलं का हॉटेल? कसं आहे? तू छोटीशी होतीस ना तेव्हा फर्स्ट टाइम आली होतीस इकडे? हो. आणि इकडे पप्पांचं काय चाललंय? बिल घेते रे. पप्पांनी तर मुंबईवरून आल्यापासून अवतारच करून घेतलाय. एवढे वैतागले. नाही. हां,
हो नाही म्हणू नाही वैतागलो आम्ही. असंच असतं. अहो असंच असतं. असेच आहे तुम्ही. अहो तसेच तसंच आहे तुमचं. तुम्ही असेच वैतागणार आहे. तुम्ही सारखे वैतागता फिरायला. तुम्हाला फिरायला काही येत नाही. येतो आम्ही. तुम्ही काय फिरायच्या कामाचेच नाहीये. येतो फिरतो ना आम्ही. तुम्ही काय फिरायच्या कामाचेच नाही. अहो तुम्ही फिरायच्या कामाचे नाही अजिबात. नाही फिरत तुम्ही. तुम्ही काय कामाचे नाही. आवाज ए साजूक तुपातली दाल खिचडी. हा, खा. माऊ गणपती बाप्पा आला. ते बघ लाडू बाप्पाचं आलंय आता. काय पडा बा बाप्पा. सावकाश. आम्ही इकडे ड्रायफ्रूट घ्यायला थांबलो होतो कारण आम्हाला थोडं ड्रायफ्रूट घ्यायचे होते. त्याच्यानंतर आम्ही जेवायला आलो होतो इकडे समर्थ हॉटेलला. समर्थ हॉटेल हे कोथरूडचं प्युअर व्हेजिटेरियन आहे. आणि आम्ही आता मसाला पापड ऑर्डर केला होता आणि इकडे पनीरची भाजी ऑर्डर केली होती. आता आम्ही पटकन खाऊन घेतो. खूप दमलो होतो. आता हे जेवण पटकन जेवून घेऊयात, नंतर बोलूयात. काय खाते? चपाती खाते? हो का? बरं बरं. चल फिनिश कर लवकर. आपल्याला अजून आहे ना बाहेर जायचं. भांडी कुठे घ्यायची तुला खेळायला? हां ते पितळाची भांडी घेऊयात आता. हां झालं का ग जेवण वगैरे? कसं होतं जेवण? जेवण वगैरे करून झाल्यावर पोट दुखायला लागलं? कसं काय? चला चला. नेक्स्ट डे आम्ही इकडे आता सगळे ड्रायफ्रूट वगैरे घेतले आहे. मी हे सगळे तुपामध्ये तळून घेतले होते. काजू, बदाम, बिया भोपळ्याच्या. इकडे डिंक तळून घेतलेला आहे मी. आणि मखाणा घेतला होता. ॲक्च्युली लाडू करायचे होते पौष्टिक, पण माऊ काही लाडू खात नाही, सो मी पावडरच करणार आहे. हे मेथा थोडासाच घेतला आहे मी, जास्तही नाही घेतला कारण खूप कडू असेल ना, त्याच्यामुळं हे तुपात तळून घेते. त्याचा कडूपणा थोडासा कमी होईल म्हणून. आणि इकडे डिंक चांगला फुगला आहे. मखानासुद्धा भाजून घेतला आहे. हा चांगला कुरकुरीत असा झाला आहे. आता हे सगळं वाटून घेते. ड्रायफ्रूट इथंसुद्धा आहेत. हे सगळं वाटून घेते. हे आता मी खारीक बारीक दळलेलं आहे. हे आता थोडंसं भाजून घेते आहे. म्हणजे ऑलरेडी आधीच भाजलेलं होतं, पण एक हात आता परत करते भाजते आहे. आणि जी मेथी आपली बारीक करून घेतली होती मिक्सरमध्ये, ही तुपात इकडे भिजत ठेवली आहे कारण याचा कडूपणा जाईल म्हणून. हे अगदी थोडं थोडंसं भाजून घ्यायचं आणि लगेच काढून घ्यायचं. याच्यानंतर आता मी सुकं खोबरं भाजून घेणार आहे. एकदम बारीक गॅसवरती थोडंसं भाजून घेणार आहे. खोबरं लगेच काळं होतं, त्याच्यामुळे हे सारखं हलवत राहावं लागतं. आणि लगेच आपल्याला हे काढून घ्यायचं. आता झालं, लाल रंग यायला लागला थोडा थोडा. ते काढून घेते.
सगळं मिश्रण मी आता घेतलेलं होतं आणि आता मी वरून गुळाचा पाक थोडा टाकला होता, गुळ अगदी गरम करून. आता मी हे सगळं कालवून घेणार आहे व्यवस्थित आणि लाडू काही वळायचे नाही आहे, त्याच्यामुळे मी आता ही पावडर थोडा वेळ अशी चुगडी ठेवणार आहे आणि मग स्टीलच्या डब्यामध्ये मी भरून ठेवणार आहे. कारण माऊचे बाबा म्हटलेत लाडू काही करू नकोस, पावडरच ठेव, तर एक एक चमचा माऊ खाईल. तर टेस्ट खूप छान झाली होती आणि खूप भारी आहे, हे सोपं आहे आणि लगेच जमलं आणि माऊला पण आवडलं. तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही नक्की सांगा.